हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ भरपूर जुना म्हणजे होळीचा आहे, होळीच्या दिवशीचा आहे. पण मला टाकायला एवढा वेळ झाला कारण व्हॉइस ओव्हर करायला वेळच मिळत नाही. तर आज मी बनवणार होते मस्त खीर, पुरी आणि कढी. तर आज तर सगळं म्हणजे पुरणाच्या पोळ्याच वगैरे बनवतात, पण मी काही बनवल्या नाही पुरणाच्या पोळ्या. कारण पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो आणि त्याचे कुटाणे पण भरपूर आहे. त्याच्यामुळे मी ते काही बनवलं नाही. तर मस्त इथं आणि तूप पण नव्हतं, त्याच्यामुळे तेलामध्येच खीर बनवणार आहे आज. म्हणजे जे आपल्याकडे सामान असलं त्याच्यामध्ये कसं करायचं तेच मी तुम्हाला सांगते आहे. तर सर्वात पहिले मी मस्त शेवया अशा थोड्याफार बारीक करून घेतल्या आणि तेल गरम झालं त्याच्यामध्ये लगेच शेवया टाकून दिल्या आणि थोडंफार खोबरं घेतलं आणि खोबरं पण मस्त असं तेलामध्ये टाकून मिक्स करून घेतलं म्हणजे दोन्ही पण सोबतच भाजून जाईल. तर बघा तेलामध्ये किती छान झाले आहे. आणि मग एका साईडनं मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि तेच गरम गरम दूध त्याच्यामध्ये टाकलं. एवढी छान खीर झाली होती की तुम्ही पुढे बघसानच की माझ्या मुलीने कशी चाटून पुसून खाल्ली आहे ते. त्यांना तर खीर खूपच आवडते, पण तूप नव्हतं तरी पण मी तेलामध्ये केली तर खूपच छान झाली होती. आणि मग थोडी इलायची बारीक करून घेतली. याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण नव्हते, ड्रायफ्रूट पण संपले होते. म्हणजे जे आहे त्याच्यामध्येच मी बनवलं आहे, पण खूप छान स्वयंपाक झाला होता. मग इथं मटर पडले होते, म्हटलं आता मटरचं काय करायचं, भाजी भाजी खाऊन कंटाळा आला होता. म्हटलं चला आज नवीन काहीतरी बनवू. तर मस्त अशी मटरची पुरी बनवली होती मी. तर मटर, लसण, मिरची, कोथिंबीर मस्त मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि त्याच्याच आधी मी थोडंसं मिरची आणि लसण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं कढी करण्यासाठी. मग पटकन कढी पण करायला घेतली. ते रात्री मुलींसाठी चटणी बनवून ठेवली होती शाळेमध्ये न्यायला, कारण सकाळी एवढा वेळ होऊन जातो ना, तर भाजी वगैरे काही जमत नाही करायला. त्याच्यामुळे मग मी अशी कोरडी चटणी करून ठेवते शेंगदाण्याची. म्हणजे चटणी, कधी पापडाचा खुडा, नाहीतर मग कधी तूप आणि पोळी असं देते मी त्यांना. तरी तर मस्त कढी केली होती. मला तर कढी खूपच आवडते आणि थोडी तिखट असली, तिखट आंबट ते एकदम भारी लागते. मग त्याच्यामध्ये पहिले कढईमध्ये तेल वगैरे टाकलं आणि एका साईडला आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ मिक्स करून पेस्ट बनवून घेतली. मग आणि कढईमध्ये तेल टाकून लसण, मिरचीचं जे बारीक कुटलेलं होतं ते टाकून दिलं. थोडंसं जिरं टाकलं आणि थोडीशी मोहरी पण टाकली आणि थोडं मीठ टाकलं कारण लवकर होण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकून दिलं, ताक टाकून दिलं आणि थोडीशी हळद, मीठ टाकलं. वरतून कोथिंबीर टाकला आणि थोडीशी साखर टाकली म्हणजे एकदम मस्त लागतं. थोडंसं गोड, आंबट, तिखट अशी चव येते कढीला. मग इथं मी आधी थोडीशी मस्त साधी कणिक मळून घेतली. की साध्या पण पुऱ्या करायच्या होत्या आणि 2-3 आमच्यासाठी पोळ्या पण करायच्या होत्या. कारण मी काही सध्या पोळी जास्त खात नाही. म्हटलं 1-2 खाईन आणि एखादी पोळी खाईन. त्याच्यासाठी मग 2-3 पोळ्या टाकायच्या होत्या. साधी कणिक मळून घेतली आणि इथं आमच्या गोष्टी चालू होत्या. आमचं बोलणं पण चालू होतं आणि काम पण चालू होतं आणि ते दीदीला चिडवत होते, की हिला द्यायचं नको खायला म्हणून ती त्यांना मारायला गेली होती. म्हणजे असंच चालू राहतं दिवसभर. हिनं असं म्हटलं, तिनं जसं म्हटलं, ही छोटी तर जास्त एवढी परेशान करते, की भयानक डायरेक्ट. म्हणजे चालूच देते. पप्पाला सांग, पप्पा मला चिडवता, पप्पा मला असं करता, पप्पा मला तसं करतात. दीदी माझं नाव घेते, दीदी मला चिडवते, अशीच चालू देते पूर्ण दिवसभर. आणि 12 वाजले होते त्याच्यामुळे त्यांना भूक पण लागली होती कारण स्कूलमध्ये टिफिन नेतात तर 10चाच टायमिंग असतो त्यांचा. टिफिन खायचा 9:30-10चा, त्याच्यामुळे मग 10 वाजले की त्यांना लगेच भूक लागते. पण आता घरी असलं की मग एवढा वेळ होऊन जातो कारण सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काहीच करत नाही, डायरेक्ट मी स्वयंपाक करते. परत परत करायला वेळ पण मिळत नाही आणि एवढे भांडे वगैरे पण मिळतात. सोनूमुळे तर काहीच वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे नाश्ता पाणी करतच नाही, डायरेक्ट स्वयंपाक करते. मग म्हटलं पुरणाचं वगैरे करू, पण मग ते नाही बोलले. म्हणे एवढा पसारा कुठं करत बसते म्हणे, तो लहान आहे पहिलेच, त्याला घ्यावं लागतं, रडतो तो लगेच. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, साधं सिंपल खीर, पुरी आणि कढीच बनवू. आणि मग भजे वगैरे पण करायचे होते, पण काय ऐन टायमावरती समजलं की बेसन पीठ थोडंच आहे म्हणून. आणि मुगाच्या डाळीची भाजी करायचं म्हटलं की मुगाची डाळ आधी भिजू घालायला लागते, ते पण मी भिजू घातली नव्हती. म्हणजे ऐन टायमावर असं झालं. मग ते म्हणत जाऊ तुम्ही संध्याकाळपर्यंत दळून आणीन म्हणे डाळ, कारण आम्ही विकतचं बेसन काही खात नाही. घरचीच जी डाळ आहे तीच दळून आणतो हरभऱ्याची आणि त्याचं बेसन पीठ आम्ही वापरतो. त्याच्यामुळे मग मी तेच वापरते, विकत काही आणलं नाही. संध्याकाळी त्यांना दळून आणलं होतं तर संध्याकाळी आम्ही भजे केले होते आणि ही कढी तर होतीच. मग
कढी फक्त मी आणि त्यांनी आम्ही दोघांनाच कढी खाल्ली. मुलींनी तर फक्त खीर आणि पुरीच खाल्ली होती. मग माझं कणिक मळून झालं आणि लगेच मग मी पुऱ्या करायला घेतल्या. कारण दीदीला खूपच भूक लागली होती आणि ती इकडून-तिकडून चक्रास मारत होती, की कधी होते आणि कधी मला भेटतं. मग म्हटलं जाऊ दे, आधी तेल गरम व्हायच्या पहिले मी 2-3 पोळ्या टाकून घेतले. तर मग मी इथं 4-5 पोळ्या टाकून घेतल्या. 4च टाकल्या होत्या, पटापट पोळ्या टाकून घेतल्या आणि मग पुऱ्या करायला घेणार होते. तुम्ही सर्व माझे व्हिडिओ कुठून बघता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा की तुम्ही पण काय स्वयंपाक बनवला होता आणि तुमच्या घरी पण आवडतो का नाही असं खाण्यासाठी. मग मी इथं पुऱ्या करायला घेतल्या. तर मी पहिले आधी अशा करून बघितल्या गोल गोल, पण याच्यामध्ये ना भरपूर म्हणजे असा वेळ जातो. त्याच्यासाठी मी अशा पुऱ्या बनवतच नाही. पण म्हटलं चला आज करून बघूया, आता नवीन ट्राय केला आहे तर मग अशा गोलच करून बघू कशा होतात. पण गोल पुऱ्या लाटायला आहे ना, म्हणजे गोल छोटा उंडा घ्या, त्याला गोल करा, मग ते गोल गोल लाटा, एवढा वेळ जातो, भरपूर वेळ जातो. त्याच्यासाठी मी अशा पुऱ्या करतच नाही. मी काय करते, डायरेक्ट साधी आपली पोळी लाटते आणि पोळीतून मस्त अशा त्रिकोणी कापून घेते चाकूनं आणि म्हणजे एका पोळीमध्ये 4 पुऱ्या होऊन जातात. मग यांनी काय केलं, लगेच ताट घेतलं आणि मग म्हणे मी खातो म्हणे. मग मला पण दीदी समोर एक घास खाऊ घातला, की तू पण खाय म्हणे, आपण दोघंच खाऊ म्हणे, दीदीला द्यायचं नाही. मग तिची अजून जीवावर येत होती की मला पण पाहिजे. मग मी म्हटलं थांब थोडं, 2-3 पुऱ्या होऊ दे, लगेच तुला देते. खीर पण तयार होती. असं चालू राहते आमच्या घरामध्ये. म्हणजे खूपच असं, आणि सोनू पण झोपला होता त्याच्यामुळे मग यांना पण टाईम भेटला खाण्यासाठी. आणि मग जान्हवीनं मोबाईल पकडेल होता, म्हणजे सर्व काही बिझीच होते. फक्त ही छोटी सासू उभी होती की मला जेवण पाहिजे, मला भूक लागली. तिला तर खीर एवढी आवडते की तिला तुम्ही रोज पण खीर दिली तर ते खाईनच, मस्त पोटभर जेवण करते. मग तिला भूक लागली होती. मग म्हटलं चाल तू ताट घे तुझं आणि तुला वाढून देते मी. पटापट मी अशा केल्या होत्या बघा, किती छान फुगत आहे आणि एवढ्या मस्त लागतात ह्या पुऱ्या, एकदम भारी झाल्या होत्या. म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय केल्या होत्या, पण मुली खातील म्हटलं त्याच्यासाठी मिरची पण कमी घेतली होती. तुमच्या घरात पण लहान मुलं असतील तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा. म्हणजे पालकची पुरी आणि हे मटर सूप तर मी फर्स्ट टाइम केली होती, पण खूप छान झाली होती. म्हणजे मला संध्याकाळी पण करावी लागली होती. मुलींना एवढी आवडली होती की दीदी म्हणे परत कर म्हणे मम्मी, एकदम मस्त लागत होती. दीदीला पटापट वाढून दिलं, कारण तिला भूक लागली होती जास्तच, कारण 1 वाजला होता त्याच्यामुळे. तिला 2-3 पुऱ्या दिल्या आणि खीर दिली, थोडी कढी वगैरे ते काही खाता नाही. म्हणजे तिखट गोड असलं तर मग तिखट भाजी वगैरे काहीच खात नाही. आणि मग बसली जेवण करायला फायनली. मग सोनू झोपलेला होता. यायला म्हटलं तुम्ही पण वाढून घ्या, कारण स्वयंपाक झाला तर मग मी नंतर मी जेवण करून घेईन. त्याला स्वयंपाक संपेपर्यंत तो कधी उठला तर मग सर्वांचंच कामं वगैरे व जेवण सर्व थांबून जाईल. तर मग त्याला झोपा देत देत म्हटलं तोपर्यंत तुम्ही पण जेवण करून घ्या. मग त्यांनी पण जेवण करून घेतलं. फक्त जान्हवी आणि मीच बाकी होती. मग मी पण पटापट पुऱ्या करून घेतल्या. अजून साध्या पुऱ्या करायच्या होत्या. आधी ह्याच करून घेतल्या, तर ह्याच सर्वांना एवढ्या आवडल्या की सर्वांनी ह्याच खाल्ल्या होत्या. त्याच्यामुळे साध्या पुऱ्या काही जास्त खाल्ल्या नाही. पण मग कणिक मळेल भिजवून ठेवली होती, त्याच्यामुळे मग करावंच लागलं मला. कारण मी कणिक फ्रीजमध्ये ठेवत नाही आणि मग ते संध्याकाळी कसं वेगळीच लागते. ते कणिक अशी पूर्ण थंडीगार पडून जाते आणि फ्रीजमध्ये ठेवून कधीच कणिकच्या पोळ्या वगैरे करायच्या नाही. त्याच्यामुळे मी जेवढं पाहिजे तेवढंच कणिक भिजवते. म्हणजे एका पोळीची पण शिल्लक भिजवत नाही. 1-2 पोळी शिल्लक झाली तरी पण आम्ही म्हणजे रात्रीचं खाऊन घेतो. असं आम्ही बास वगैरे नाही पडू देत. पण कसं आहे, दुसऱ्या दिवशी मस्त अशा पोळ्या त्या कडक अशा तळल्या ना तेलामध्ये, एवढ्या मस्त लागतात, एकदम छान लागतात. आमच्या पोरीला तर खूपच आवडते. तसं आधी तर मी मनोराच करायची, म्हणजे पोळ्याचे कुठे करून खायचं. 2 पोळ्या पण कधी 500 असल्या तर मग आम्ही मस्त त्याचं पोह्यासारखं चुरमा करून खात होतो. पण मग आता सध्या काही होत नाही आहे, त्याच्यामुळे मग मी काय करते, मस्त तेल गरम करते, त्याच्यामध्ये पापडसारखे तुकडे करून करून पोळ्या तळून घेते आणि त्याच्यावरती थोडं मस्त तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं. आमची लाईनी दीदी तिच्या स्कूलमध्ये कोणी तिची फ्रेंड आणते तसं स्कूलमध्ये करून, तर ती म्हणते की मम्मी मस्त लागते, तू पण बनव, मस्त लागते अशी करते. मग तिच्यासाठी मी करून ठेवते. तर ती काय करते, जेवणासोबत भाजीसोबत तेच खाते. मग तिच्याबरोबर आम्ही पण सर्व खातो, तर मस्त लागते, एकदम पापडावानीच लागते.
म्हणजे जेवणासोबत काहीतरी असं असलं तर मग छान वाटतं. तर बघा तुम्हाला ते समजलंच असेल, की आमची खीर आणि पुरी किती मस्त झाली आहे, की दीदीने एकदम चाटून पुसून तिला चमचा दिला होता, तरी पण ती जिभेनं चाटून-चाटून खात होती. एवढं तिला आवडलं. हप्त्यातून 1 दिवस तरी मुलांच्या आवडीचं जेवण करायला पाहिजे, म्हणजे ते पण खुश, आपण पण खुश. म्हणजे तूप वगैरे नव्हतं. मी सकाळी बोलली, "किंवा तूप नाही आहे, खीर करायची की नाही करायची?" तर मग ते बोलले, "जाऊ दे तेलामध्ये कर." तेलामध्ये करून पण एवढी मस्त झाली होती. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण नव्हते, काहीच नाही, पण तरी पण एवढी छान झाली होती, की म्हणजे संध्याकाळपर्यंत संपून पण गेली होती. म्हणजे त्यांनी 2 टाईम खाल्ली. आता जेवण केलं, लगेच दुपारी पण दीदीनं खाल्ली होती खीर आणि संध्याकाळी पण तेच खाल्लं त्यांनी. त्याच्यामुळे मग त्या संध्याकाळी मी खिचडी आणि भजे आणि मग कढी तर होतीच. आणि मग इथं भांड्याचा पसारा बघा किती पडला होता. पटापट भांडे घासून घेतले, कारण सकाळचे चहाच्या भांड्यापासून भांडे पडलेले होते आणि सर्वांच्या प्लेटी वगैरे एवढं भांडे पडले होते. मग एवढा पसारा पाहून तर काही जेवण वगैरे जात नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी पहिले कसं भांडे घासून घेते, किचन वाटा क्लीन असला तर मग चांगलं वाटतं. मग तहान लागली होती एवढं सगळं करून, कारण आता सध्या गरम पण होत आहे, ऊन पण खूप राहिलं. मग त्याच्यासाठी थोडं पाणी पिलं. मग जान्हवीला म्हटलं तू वाढून घे, तोपर्यंत मग मी पण जेवण करून घेते. आता सोनू बघा उठला की काय बघते. तो तर उठला होता. मग त्याला घेतलं थोडं जवळ घेतलं, मग त्याला दूध वगैरे पाजलं आणि मग तो खेळायला लागला. आता तर एवढी मस्ती करतो तो, एवढी मस्ती करतो, म्हणजे त्याच्याजवळ जर कोणी असलं, त्याला बोलायला असलं, तरच मग त्याला चांगलं वाटतं. आणि तो झोपून गेला आणि सकाळी मग औषध द्यायचं पण मी विसरून गेले होते. म्हणजे त्याला औषध सकाळचं टायमिंग आहे औषधचं, डॉक्टरांनी दिलं हे औषध, व्हिटॅमिनचे वगैरे आहे ते. मग त्याच्यामुळे मग त्याला आता उठल्यानंतर औषध देऊन घेतो. बघा कसं खेळतोय, म्हणजे त्याला बोलण्यासाठी कोणी ना कोणी पाहिजेच. मग मी जेवण करायला बसले तर 3 वाजले होते बघा. मग मी मस्त एक पोळी घेतली, 2-3 पुऱ्या घेतल्या, कढी घेतली आणि थोडीशी खीर घेतली. बघा 3 वाजले आणि मस्त असं पवित्र रिश्ता बघत बघत जेवण केलं. याच तुम्ही पण सर्वजण जेवण करायला. आणि तुम्ही तर काय सर्वांनी आज पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या असतील त्याच्यामुळे. आणि आमच्या घरी आज ही शेजारची मुलगी आली होती आणि ती याच्यासोबत बोलत होती, पण मग तिचं म्हणजे आता ती 1.5 वर्षाची आहे, त्याच्यामुळे तिचं बोलणं काही आम्हाला समजत नव्हतं. कसं आहे, आपल्या आपल्या लेकराचं बोलणं आपल्याला समजतं आणि समोरचं जर बाळ काही पण बोलत असलं त्याच्यामुळे आपल्याला काही त्यांचं बोलणं समजत नाही. रात्री अशी आमच्या घराच्या मागच्या साईडनं होळी झाली होती. चला मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.